तू माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बनव. मी तुझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बनवतो. नेमका काय आहे हा किळसवाणी प्रकार? म्हणजे आपण थंबनेलला जो फोटो दिलाय ते ओरिजिनल आहे. काय नेमका हा प्रकार हे समजून घेण्यासाठी आपल्याला आजची स्टोरी बघायची. म्हणजे 4 मे 2026 चा दिवस होता. सायंकाळचे 6 वाजले असतील. त्यावेळेस रमेश नावाचा एक 32 वर्षाचा माणूस फोन उचलतो आणि त्याच्या प्रेयसीला फोन लावतो आणि सांगतो की तुझ्यासाठी मी काही गिफ्ट आणले आणि माझी आता इच्छा झाली तुझ्यासोबत काम इच्छा वाढली. तू ये गावाजवळच्या जंगलात जाऊ आणि कार्यक्रम उरकून घेऊ आणि तू घरी ये. तुझ्यासाठी जे गिफ्ट आणले ते तुला देतोय. ते ऐकल्यानंतर ती महिला तिच्या मुलासोबत बसलेली होती. तिनं तिच्या मुलाला सांगितलं की मी आत्ता जाऊन येते, गावात जाते आणि तुम्हाला नोटबुक घेऊन येते, म्हणजे वही पेन वगैरे घेऊन येते. असं सांगून जी महिला 6च्या सुमारास घराबाहेर निघाली ती पुन्हा कधी ना घरी येण्यासाठी. नेमकं काय घडले त्या महिलेसोबत, काय आहे हा प्रकार, नेमकं काय आहे, आपण शीर्षक कसं दिलंय, काय नेमकं हे संपूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकं कलियुग खरंच किती उच्च स्तरावर पोहोचले, किती कलियुगाचा काय काय अजून आपल्याला काय काय या कलियुग आता बघायचंय. याच्यात कल्पना ही 29 वर्षाची विवाहिता होती आणि तिचा एक नवरा होता. हे दोघं नवरा बायको कामं करायचे, रोजंदारीवर कामं करायचे. त्यांची गावात फक्त एक घर बांधायपुरती जागा होती आणि पैसे ते घरासाठी साठवायचे. पण यांच्या लग्नाच्या नंतर काय झालं, त्यांना 2 मुलं झाली. मुलं झाल्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला. सुरू झाल्यानंतर मधात कोरोना आला. कोरोनाच्या ज्या आपण लसी घेतल्यात, या लसीचा जो परत भाव आहे मित्रांनो, हा परत भाव म्हणजे हा कधी न समाप्त होणार आहे. कारण ज्या लसी घेतल्यात, तुम्ही बघितलं असेल, लसी घेतल्यापासूनच आपल्याला हृदयविकारचे झटके, त्याच्यानंतर असे अलग अलग आजार तयार व्हायला लागले. कल्पनाचा नवरा तिथं तीव्र अशा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडला. आता हिच्यावर जबाबदारी आली 2 लेकराची. 2 लेकरं घ्यायची आणि तिथं राहायचं. तिची पण उदारी होती. तिला असं वाटलं सासरमध्ये राहिल्यानंतर, तुम्हाला माहिती आहे गावात डोमकावळे असतात. अ, विवाहिता असो किंवा विधवा बाई जर असेल, त्याच्यावर तर सर्वात जास्त डोमकावळ्याचं लक्ष लागतं की हे माल कधी आपल्या हातात येईल, कधी आपण हिला करू, कधी हिला वाड्यात नेऊ, कधी नाल्यावर नेऊ, असं त्यांना वाटत असतं. त्याच्यामुळं तिनं काय केलं, सरळ उचललं आणि आपल्या गावाला म्हणजे माहेराला निघून आली. माहेराला आल्यानंतर ती काय करायची, रोजानं काम करायची, मुलांना पोसायची. मुलं वाढत चालले. त्याच्यानंतर तिचा संपर्क दूध आणण्यासाठी डेअरीवर गेला. डेअरीवरचा जो मोनू आहे 35 वर्षाचा, त्याचं 3 वेळेस लग्न होऊन तसा सांडकाठळ्या राहील होता. कारण की ह्यो तिथं जायची. गेल्यानंतर हा तिच्यासोबत लगड करू लागला आणि हिनं पण विचारलं, "तुमचे 3 लग्न?" तो विषय नाकारायचा आणि तो तिला सांगायचा, "तुला 2 मुलं आहे, मला बायको नाही, मला मुलं नाही. तू माझ्यासोबत लग्न कर. आपलं तुझ्या मुलाला पण वडील मिळेल आणि मला पण बायको भेटेल. माझी स्वयंपाकाची सोय होईल." तिला पण विषय पटला. त्याच्यानंतर त्यांचं दोघा जणात लग्न केलं. याच्यातून लग्नातून तिच्या आई-वडिलांना कोणालाही त्याच्यापासून काही आक्षेप नव्हता. त्यांच्या मनात बरं आहे, एका 2चे 4 झाले आणि ते मुलांना पण बाप भेटलाय. पण त्याच्यानंतर त्यांचं जमलं आणि त्याचे चालल्यानंतर काही दिवस असे त्यांचे सुखात निघून गेले. 5-6 महिने सुखात निघून गेल्यानंतर ऐन एप्रिल-मेचा महिना आला. त्या टायमाला त्यांच्या मोनूच्या दूध दूध डेअरीवर एक महिला, मीनाक्षी नावाची महिला, 25शीतली तरुण, खूपसूरत अशी महिला दूध नेण्यासाठी आली. आता हा मोनू मोनू कसा होता, हा म्हणजे पक्का वासनांद होता. कारण की हा वासनात होता म्हणून याच्या बायका पहिल्या 3 याला सोडून गेल्या होत्या, म्हणजे कंटाळून गेल्या होत्या. कारण हा कोणत्याही स्त्रीला फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणून किंवा ती आपल्या खाली कशी येईल, म्हणजे गावातली कोणती स्त्री असली ती फक्त आपल्या खाली कशी येईल याच्यावर त्याचं लक्ष राहायचं. आता यानं काय केलं, हा पण तिला बोलू लागला. आता ती पण मीनाक्षी पण कशी होती, ती पण थोडी अलग टाईपची होती. तिनं पण त्याला विचारलं, "तुमचं पण लग्न झालंय, तुम्हाला पण पत्नी आणि तुम्ही का बरं माझ्यासोबत अशी बोलताय? का लगट करताय?" तरी त्यानं सांगितलं, "तुम्ही आणि माझ्या बायकोचा जमीन आसमानचा फरक आहे. कुठं म्हणे गंगोत्री आणि का हा राजा भोज." म्हणजे विचार करा, हे वासनांदाचे बोलणे तसे असते. ते कोणतीही खूपसूरत असो नसो, तिला फक्त झाडावर चढवणार आणि खालून ते पाडणार. असा कार्यक्रम त्यानं केला. ती पण महिला फाकाळली.
त्याच्या प्रेमात जाळ्यात अटकली. आता यांचं काय चालायचं, ही मीनाक्षी बरोबर 6 ते 6:30च्या टायमाला, 5 ते 6च्या टायमात यायची, म्हणजे गर्दी कमी राहायची त्या दुकानावर. त्या टायमाला यायची. या आल्यानंतर तो काय करायचा, डेअरीच्या आत तेल घ्यायचा, कडे दरवाजा लावायचा आणि आत कार्यक्रम रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात करायचा. आणि मग नंतर पुन्हा ती महिला दूध घेतली, निघून जायची. असं त्या महिलेचा आणि त्या मोनूचा नेहमीचा रोजचा धंदा होऊन बसला होता. तिने याचं दूध याचं, तिने आत जायचं, यानं शटर बंद करायचं, कावड लुटून द्यायचं आणि कार्यक्रम उरकायचा. दूध द्यायचं, पैसे घ्यायचे नाही. ती महिला तशी जायची. एक दिवस काय झालं, कल्पना तिच्या नवऱ्याच्या दुकानावर आली दूध नेण्यासाठी. आता तिनं बघितल्यानंतर तिला दुकान लावलेलं दिसलं, पण खिडकी उघडी होती म्हणून तिने खिडकीतून आत पाहिलं आणि आवाज विचित्र येत होती, शिस्काराची आवाज येत होती म्हणून तिनं आत बघितलं. आत बघितल्यानंतर मीनाक्षी पूर्णतः विवस्त्र होती. तिचा नवरा म्हणून हा पण विवस्त्र होता आणि त्यांचा रंगारंग कार्यक्रम रंगात आलेला होता. हिनं झटपट मोबाईल खिशेत काढला आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली. आता हिनं काय केलं, व्हिडिओ रेकॉर्डिंग केली, तिथून निघून गेली, काही बोलली नाही, काहीच म्हणली नाही आणि निघून घरी गेली. त्याच्यानंतर ती थेट उठली आणि तिचा नवरा, मीनाक्षीचा नवरा रमेश, वय वर्ष 32, त्याला गेली आणि त्याला सांगितलं की तुझी बायको तू दापून दे, म्हणजे तुझ्या बायकोला अटकाव घाल, कारण की ती माझा संसार उद्ध्वस्त करायला लागली. कारण तुझ्या बायकोचे आणि माझ्या नवऱ्याचे शारीरिक संबंध आहे. आता त्यावेळेस तो म्हणला असं होऊ शकत नाही, पण तिनं तिचा मोबाईलमधला व्हिडिओ दाखवला आणि त्याची पण बोलती बंद झाली. त्यानं सांगितलं आता मी काय करू. त्यानंतर म्हणे काहीच नाही. तर तो म्हणे त्यांचा बदला घ्यायचा आहे, मग तू असं कर, तू आणि मी पण शारीरिक संबंध प्रस्थापित करू. ते म्हणे काही अडचण नाही. आणि त्यांच्यात दोघा जणात, कल्पना आणि रमेशमध्ये पण शारीरिक संबंध झाले. म्हणजे याचं भांडवल त्याच्या हातात, त्याचं भांडवल याच्या हातात. म्हणजे या तो म्हणतो बायको तू माझी बायको घे, मी तुझी बायको घेतो, म्हणजे सरळ सरळ. पण आता ही कल्पना कशी होती, कल्पनाला हाव लागली. तिनं सांगितलं, तिनं पुन्हा तिचा पण व्हिडिओ त्याच्या रमेश सोबतचा काढला आणि त्याला सांगितलं आता तू मला पैसे दे, एक तुझ्या बायकोचा व्हिडिओ मी व्हायरल करेल आणि माझा पण व्हिडिओ मी पोलीसमध्ये जाऊन सांगेल की तू माझ्यावर अन्याय आणि अत्याचार केलाय. त्यावेळेस त्याला मागणी केली पैशाची 50,000ची. त्यानं 50,000 दिले. पुन्हा त्याला 30,000ची मागणी केली, पुन्हा त्यानं 30 दिले, म्हणजे एकंदरीत 80,000 रुपये दिले. पुन्हा कल्पनाची आशा वाढली, कारण एक मित्रांनो, ब्लॅकमेलिंग झाल्यानंतर आहे ना, ब्लॅकमेलरची कधीच आशा समाप्त होत नाही. त्याला असं वाटतं शेवटपर्यंत मागावं आणि पुढच्याचं कंगाल करावं. त्याच्यामुळे ती मागणी कधीच होत नाही, कारण ब्लॅकमेल जर तुम्ही झाले, कोणालाही रुपये देऊ नका. तसंच हिनं हिनं काय केलं, ब्लॅकमेलिंग करू लागली. आता करता करता हा जाम वैतागला आणि दिवस उगवला, म्हणजे रात्र उगवली. 4 मे 2026ची त्यानं फोन केला तिला आणि सांगितलं की तू ये, तुझं काम झाले, म्हणजे तुझं गिफ्ट झाले, म्हणजे तुझं काम झाले 1,00,000चं, ये जंगलात आणि आपण रंगारंग कार्यक्रम करू. माझी इच्छा झाली तुझ्यावर, तू ये आणि पैसे देतो आणि मोकळी होईल. आता हिला पण असं वाटलं पैसे भेटणार आहे, कारण तसे तिला 50 आणि 30,000 एकंदरीत 80,000 भेटले होते. ती पण पटकन आटपलं, पटकन निघून गेली आणि मुलांना सांगितलं मी गावातून येते. तशी ती गेली, तशी ती कायमची गेली. आता ही गीत गेल्यानंतर रमेश तिची वाट पाहत होता. रमेश जशी ती आली तिच्यासोबत त्यानं शारीरिक संबंध चांगले रांगून घासून पुसून केले. त्याच्यानंतर तिचा गळा दाबून तिथं जागीच हत्या केली, कारण त्याला कळालं होतं की पुन्हा आता हे थांबणार नाही. आता त्याच्यानंतर तो घरी निघून आला आणि हिचे लेकरं वाट पाहते. आता आपली आई आई काही आली नाही. ज्यावेळेस सकाळ झाली, सकाळी ज्यावेळेस गावात माहिती झालं, त्यावेळेस गावातले लोक बघायला लागले. बघताना जंगलाच्या दिशेने कोणी गेलं, कोणाला असं वाटलं बिबट्याने नेलं असेल, कोणाला काही वाटलं. त्यावेळेस तिचा मृतदेह दिसला. त्यावेळेस पोलिसांना पाचारण केलं. पोलिसवाल्यांनी बॉडीचा पंचनामा केला आणि बॉडी PM ला पाठवली. आणि ज्यावेळेस त्याचा मोबाईल होता तिच्या मोबाईलचा शेवटचा कॉल बघितल्यानंतर त्यांना रमेशचा फोन होता. रमेशला उचललं, त्याला चांगला प्रसाद दाखवला, नैवेद्य पाणी दाखवला, कांबाळलं, म्हणजे पोलिसांच्या भाषेतलं सांगतोय. ते असे कोंबाळत नाही आपल्यासारखे किंवा आरती ओवाळत नाही, त्यांची आरती वेगळी असते, तशी केली आणि त्यानं वरील प्रमाणे कथन सर्व फडाफड बोलून सांगितलं. मित्रांनो, इथं सर्वात मोठं वाईट असं वाटतंय की वासनांदे मोनू हा तर खुल्लाच राहिला आणि त्याच्यानंतर जी मीनाक्षी होती, मीनाक्षीनं त्या मोनू सोबत होतं ती खुल्ली राहिली. जी कल्पना होती ही जीवनीशी फक्त पैशाच्या हवापोटी निघून गेली आणि जो रमेश होता ह्यो पण त्याला कंट्रोल करू शकला नाही. त्याच्यामुळं तो पण आता जेलमध्ये जाऊन बसलाय. म्हणजे हा पण 20 ते 22 वर्षे येणे नाही. मित्रांनो,
त्याच्यासाठी मी कधीच्या तुम्हाला सांगत असतो, अनैतिक संबंधापासून दूर राहा. कारण याच्यातून आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही. कारण याच्यातून आपल्याला शिकायला भेटते. कधी अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.